हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असन त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की आज आपल्याला एजंट्स ऑफ पॉलिनेशन पाहायचे आहेत. एजंट्स ऑफ पॉलिनेशन, आता आपल्याला काय जरूरत आहे एजंट ऑफ पॉलिनेशनची? आतापर्यंत आपण पॉलिनेशनचा कॉन्सेप्ट बघितला की पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय काय बघितलं आपण. पॉलिनेशनच्या सगळ्या टाइप्स वगैरे आपण बघितले की टाइप्स ऑफ पॉलिनेशन्स काय असते. म्हणजे पॉलिनेशन्स म्हणजे सिंपल सांगून देतो मी तुम्हाला की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन ट्रान्सफर केल्या जातात कशावर? स्टिग्मावर. आणि स्टिग्मा काय बेसिकली एक फिमेल पार्ट्स आहे आणि पोलन ग्रेन काय एक मेल पार्ट्स आहे. आणि मेल पार्ट्स आणि फिमेल पार्ट्स काय करतात की एका ठिकाणी फ्यूज होतात आणि फर्टिलायझेशन्स करतात. ठीक आहे, तर या चॅप्टरमध्ये आपण आपल्या चॅप्टरचं नावच ते आहे की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. तर मग प्लांटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? रिप्रोडक्शन पाहायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण एजंट्स म्हणजे गॅमेट फॉर्म केले आणि फायनली त्याचं पॉलिनेशन केलं. तर मग पॉलिनेशन करण्यासाठी आपल्याला एजंटची जरूरत आहे. तर काय एजंटची जरूरत आहे हे पहिले पाहणार आपण की एजंट्स काय असतात आणि त्याची जरूरत काय. तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या ही एक जनरल सेन्स आहे की तुम्हाला माहित आहे की प्लांट कधी चालताना पाहिले का इकडे तिकडे हिंडू आले, वा प्लांट इकडचे प्लांट तिकडे चालले, तिकडचे प्लांट इकडे आले, काल आमच्या गावात नाही होतात, काल परवा दिवशी त्याच्या गावात नाही होता, असं कधी बघितलं का? नाही. तर मग याच्याहून काय क्लिअरिफाय होते आपल्याला की कोणतेही प्लांट काय करत नाही, म्हणजे मुवमेंट करत नाही, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. मेल प्लांट फिमेलच्या इकडे जात नाही किंवा फिमेल प्लांट मेलच्या इकडे जात नाही, ते एका ठिकाणी उभे असतात. मग एका ठिकाणी उभे आहेत तर मग सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय आहे की आपले जे बनलेले जे गॅमेट्स आहे, जसं की पोलन ग्रेन बनलेला आहे, त्याच्यामध्ये एक सेल्स बनलाय फिमेल्समध्ये, तर मग ते नेण्यासाठी ते जसं की मेल पार्ट फिमेलकडे नेण्यासाठी आपल्याला कशाची जरूरत लागते? एजंटची जरूरत लागते. एजंट्स, ठीक आहे, मधातनी जे काम करणार राहतात ना, दोघांच्या मधामध्ये जे काम करतात ते राहतात तुमचे एजंट्स राहतात. ठीक आहे, लक्ष इथपर्यंत. तर मग आपल्याला कशाची जरूरत लागते? एजंटची जरूरत लागते. कशासाठी? तुमच्या पॉलिनेशन करण्यासाठी, मेल पार्ट फिमेल पार्टवर नेण्यासाठी एजंटची जरूरत लागते. म्हणून हा इम्पॉर्टंट म्हणजे अगेन्स्ट इम्पॉर्टन्स आहे तुमच्या फर्टिलायझेशनसाठी. हा आहे तुमचा एजंट ऑफ पॉलिनेशन. आणि मेनली या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकवर काय करणार आहे? डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, तर चला तर तुमची वही आणि पेन काढून बसा आणि जे नोट्स मी काढून देतो त्या सगळ्या नोट्स तुम्ही काय करा म्हणजे तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुमच्या ओन नोट्स काय होतील? तयार होतील. ठीक आहे, जास्त टाइम न वेस्ट करता. आता बघा की एजंट्स ऑफ पॉलिनेशन दोन टाईपचे राहतात पहिले. ठीक आहे, याच्यामध्ये पहिले दोन टाईप्स पाडून टाकू. पहिले टाईप्स पाहणं शिका. ज्याचे टाईप्स आहे ना अशा पद्धतीचं बोर्ड काढून टाका, जेणेकरून काय होईल तुमचे नोट्स तयार. दोन टाईपचे पॉलिनेशन राहतात. ठीक आहे, जास्त दूर न करता आपण दोन टाईपचे पॉलिनेशन राहतात. एक राहतात तुमचा ए बायोटिक. काय राहत तुमचं? ए बायोटिक एजंट. ठीक आहे, पहिलं समजलं ए बायोटिक. सेकंड काय तुमचं? बायोटिक एजंट. काय तुमचं? बायोटिक एजंट. लक्षात इथपर्यंत. बायोटिक्स म्हणजे काय त्याचा मिनिंग पण समजून घे. ए बायोटिक म्हणजे काय होतं तुमचा? नॉन लिव्हिंग्स. काय होतं तुमचा? नॉन लिव्हिंग्स. ठीक आहे, ए बायोटिक्स म्हणजे काय? नॉन लिव्हिंग्स. आणि बायोटिक्स म्हणजे नेमकं काय? लिव्हिंग्स. जे जिवंत आहे ते बायोटिक्स मध्ये आणि जे जिवंत नाही ते ए बायोटिक्स मध्ये. बायोलॉजीमध्ये फक्त कशाचा विचार केला जाईल? ए बायोटिक्सचा विचार केला. आता विचार याचा पण केला जाते, पण जनरली बायोलॉजी म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी. लक्षात इथपर्यंत. तर मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे बायो म्हणजे लिव्हिंग्स होते, जिवंत. तुम्ही 12th मध्ये आलेलं आहे, एवढ्या गोष्टी तर तुम्हाला माहित आहे. भरपूर दिवस झाले तुम्ही सायन्स शिकत आहे, तर त्याच्यामध्ये लिव्हिंग्स नॉन लिव्हिंगच्या भरपूर गोष्टी ऐकल्या असतात तुम्ही. ठीक आहे, तर बायोटिक एजंट राहतात. एजंटमध्ये एजंट ऑफ पॉलिनेशन मध्ये काय तुमचा? बायोटिक एजंट, ज्याला आपण नॉन लिव्हिंग म्हटलं. आणि नॉन लिव्हिंगचे एक्झाम्पल पण आपण पाहणार आहे. आणि काय तुमचं? लिव्हिंग्स, ज्याला आपण काय म्हणतो? बायोटिक एजंट असे म्हणतात. ठीक आहे, तर चला लाईन बाय लाईन आपण काय करू? वन बाय वन डिस्कस करू. सगळ्यात पहिला जो की ए बायोटिक एजंट आहे तो आहे तुमचा एनेमोफिली. काय तुमचा? एनेमोफिली. लक्षात इथपर्यंत. एनेमोफिली म्हणजे काय होतं तुमचं? विंड. काय तुमचे जे विंड्स, हवा, जसं की हवा येते तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ज्यावेळेस आपल्याकडे जास्त ऊन वगैरे राहते, तर त्या टाईममध्ये हवा सुटणे वगैरे या जनरल कॉमन गोष्टी राहतात. ज्यावेळेस हवा सुटून गेली म्हणजे हवा जर लय जोरात येत असेल आणि यावरचे जे पोलन ग्रेन्स आहे ते अनदर प्लांटवर जर जात असतील, ट्रॅव्हल करत असतील, कशा थ्रू? तुमच्या वाइंड थ्रू जर ट्रॅव्हल करत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? एनेमोफिली असे म्हणतात. एनेमो म्हणजे वाइंड होते. लक्षात येऊन वाइंड किंवा विंड जे प्रोनाउन्सिएशन तुम्ही करत असाल तशा पद्धतीनं. तर हवे थ्रू झालेल्या पॉलिनेशनले एनेमोफिली असे म्हणतात. ठीक आहे, पहिलं टॉपिक क्लिअर झालं काय तर? ठीक आहे. अगेन सेकंड जो टॉपिक दिलेला आहे किंवा सेकंड जो एजंट आहे तो आहे तुमचा हायड्रोफिली. काय तुमचा? हायड्रोफिली.
लक्षात इथपर्यंत ठीक आहे. हायड्रोफिली, हायड्रा म्हणजे काय होते, वॉटर होते, वॉटर. लक्षात इथपर्यंत. पाण्या थ्रू झालेलं पॉलिनेशनले, जे की पाण्या थ्रू म्हणजे पाणी, जसं की वॉटर तुम्हाला माहित आहे, वॉटर म्हणजे हे हायड्रोफिली प्लांट, हायड्रोफिलियस प्लांट. आता ॲनोमोफिली, ॲनोमोफिली झालेल्या प्लांटले ॲनोमोफिलिस प्लांट म्हणतात. लक्षात इथपर्यंत या पण गोष्टी क्लिअर करून घ्या. मग काय झालेलं आहे की हायड्रोफिली, हायड्रोफिली म्हणजे काय होते, वॉटर होते. वॉटर थ्रू झालेल्या पॉलिनेशनला हायड्रोफिली म्हणतात. सिम्पली गोष्ट आहे, जे प्लांट पाण्याच्या अंदरमध्ये राहतात, पाण्याच्या शेजारी जवळपास राहतात, त्याचं पॉलिनेशन जनरली वॉटर थ्रू होते, तर त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोफिली प्लांट असे म्हणतात किंवा हायड्रोफिली असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात इथपर्यंत ठीक आहे. आता बघा की पुन्हा याचे किती टाइप्स पडले, 2 टाइप्स पडले. बघा पहिला जो टाइप्स आहे तो आहे तुमचा हायपोहायड्रोफिली. काय तुमचा हायपोहायड्रोफिली, हायपोहायड्रोफिली. लक्षात इथपर्यंत हा झाला तुमचा पहिला टाइप्स. त्यानंतर अगेन्स्ट सेकंड कोणता आहे तुमचा, इपिहायड्रोफिली आहे. काय तुमचा इपिहायड्रोफिली. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. सेकंड कोणता आहे तुमचा, इपिहायड्रोफिली. आता बघा की याचं काय, याला काय म्हणतात, हायपोहायड्रोफिली काय आणि इपिहायड्रोफिली काय हे पाहणार आपण. आता वॉटर थ्रू झालं एवढं तर समजलं. तर बघा हायपोहायड्रोफिली म्हणजे नेमकं काय, बिलो ऑफ, काय दिलेलं आहे तुम्हाला, बिलो ऑफ वॉटर. आणि त्यानंतर काय दिलेलं इथं, सरफेस ऑफ वॉटर. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. सरफेस ऑफ वॉटर म्हणजे बेसिकली काय की ज्यावेळेस पाण्याच्या अंदरमध्ये, बिलो म्हणजे काय, अंदर होते, पाण्याच्या अंदरमध्ये ज्यावेळेस पॉलिनेशन होईल वॉटर थ्रू, वॉटरच्या अंदर म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे की म्हणजे पाणी आहे, पाण्याच्या अंदरमध्ये, बिलो ऑफ वॉटर, पाण्याच्या अंदरमध्ये जर म्हणजे पाण्या थ्रू पॉलिनेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हायपोहायड्रोफिली असे म्हणतात. ठीक आहे, अगेन्स्ट त्यानंतर काय म्हटलं की इपिहायड्रोफिली म्हणजे काय, सरफेस ऑफ वॉटर, वॉटरच्या सरफेस थ्रू काही प्लांट वरती येतील पाण्याच्या आणि सरफेस थ्रू जर ते पॉलिनेशन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इपिहायड्रोफिली असे म्हणतात. ठीक आहे, आणि हे दोनच एजंट तुम्हाला दिलेले, तुम्हाला एबायोटिक एजंट जे की पॉलिनेशन मध्ये भाग घेत असतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. एबायोटिक एजंट काय आहे. ठीक आहे, आता बघा की एबायोटिक एजंट झालं. आता त्यानंतर आपण काय म्हणणार आहे, बायोटिक एजंट. आता बायोटिक एजंट मध्ये कोणकोणते प्रकार आहेत. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे तुमचा एंटोमोफिली. काय तुमचा, एंटोमोफिली. लक्षात इथपर्यंत, एंटोमोफिली. आणि त्यानंतर जो की सेकंड नंबरचा आहे ते आहे तुमचा ऑर्नेथोफिली आहे. काय तुमचा, ऑर्नेथोफिली. ठीक आहे, आणि लास्ट वाला जो टाइप्स आहे तुमचा तो आहे तुमचा चिरेप्टेरोफिली आहे. काय तुमचा, चिरेप्टेरोफिली. स्पेलिंग थोडंसं पाहून घ्यायचा. काय तुमचा, चिरेप्टेरोफिली. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित स्पेलिंग पाहून घ्या. माझी स्पेलिंग मिस्टेक पण होऊ शकते, तर लक्षात घ्या. चिरेप्टेरोफिलो काय असतात थोडं चेक करून घेत चला, काय तर तुमची नोट्स बनवत असताना. ठीक आहे, आता बघा की बायोटिक एजंटमध्ये 3 दिलेले आहे, एंटोमोफिली. त्यानंतर एक ॲनिमोफिली पण राहते, किंवा ॲनिमोफिली म्हणजे काय, स्टडी म्हणजे ॲनिमल पासून झालेल्या पॉलिनेशनला ॲनिमोफिली पण असे म्हणतात. त्याच्यामध्ये फिली लावून टाकायचं, जे की तुम्हाला लक्षात येते की कशा पद्धतीने झालेलं आहे. ठीक आहे, तर जनरली तुमच्या पुस्तकामध्ये स्टेट बोर्डच्या अशा 3च दिलेले आहे बायोटिक एजंट, एंटोमोफिली आहे, त्या ऑर्नेथोफिली आणि चिरेप्टेरोफिली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे 3च दिलेले आहे की ज्याच्या थ्रू काय होणार आहे, पॉलिनेशन. तर आता 1 बाय 1 आपण काय करणार आहे, याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. एंटोमोफिली म्हणजे काय, स्टडी ऑफ इन्सेक्ट होते. काय होते त्याचं, इन्सेक्ट म्हणजे काय, इन्सेक्ट थ्रू झालेल्या पॉलिनेशनला, इन्सेक्ट दिसतं, इन्सेक्ट माहिती आहे तुम्हाला, इन्सेक्ट मध्ये काय आहे ते, इन्सेक्ट थ्रू झालेल्या पॉलिनेशनला काय म्हणतो आपण, एंटोमोफिली असे म्हणतात. आणि याच्यामधला एक नोट्स लक्षात ठेवा की तुमची जी बीज राहते ना, बीज ज्याच्यामध्ये हनी बीज वगैरे सगळे येतात, तर 75% जे पॉलिनेशन्स आहे, 75% पॉलिनेशन कोणती करते, एकटी हनी बीज करते किंवा बीज करतात. म्हणजे बेसिकली काय की एंटोमोफिली याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात येतपर्यंत हा डाटा पण लक्षात ठेवा, किती 75% पॉलिनेशन हनी बीज करत असते. ठीक आहे, कशामध्ये, एंटोमोफिली. एंटो म्हणजे काय होते, इन्सेक्ट होते. एंटोमोलॉजी एक सब्जेक्ट आहे, एंटोमोलॉजी, स्टडी ऑफ इन्सेक्ट, ज्याच्यामध्ये इन्सेक्टचा अभ्यास केला जातो, स्टडी केला जातो, त्याला काय म्हणतो आपण, एंटोमोफिली असे म्हणतात. लक्षात येतपर्यंत ठीक आहे. तर मग 75% पॉलिनेशन. त्यानंतर काय, ऑर्नेथोफिली आहे. ऑर्नेथोफिली म्हणजे नेमकं काय, तुमचं बर्ड्स होते. काय तुमचं, बर्ड्स. ठीक आहे, बर्ड्स थ्रू झालेल्या पॉलिनेशनले, पक्षी ज्याला आपण म्हणतो बर्ड्स. तुम्हाला माहिती आहे की बरेचसे असे बर्ड्स आहेत, जसं की हमिंग बर्ड्स एक एक्झाम्पल आहे, जे की फ्लावरवर जाते, फ्लावर जाऊन त्याच्यामधला जो गोडवा सक करत असते, आणि गोडवा सक केल्यानंतर काय होते की जे की त्याच्यामध्ये इन्सेक्ट वगैरे आहे त्याच्यावर बसणारे, तुम्हाला माहिती आहे प्लांटच्या फ्लावरवर भरपूर काही इन्सेक्ट राहतात, जे की बर्ड्स काय करतात, तुमचा फिट्स करते. आणि बर्ड्स फिट केल्यानंतर काय होते की त्याच्या इनडायरेक्टली त्याला लेग्सले लागून किंवा त्याच्या बीकले लागून काय करतात, पोलन ग्रेन एका पार्ट पासून फिमेल पार्ट
पार्टवर म्हणजे स्टिग्मावर काय करत असतात, ट्रान्सफर करत असतात. तर सगळ्यात जास्त बीज थ्रू काय होते, त्याचं काय कारण असेल, तर त्याचं कारण काय की तुम्हाला माहिती आहे की बीज जनरली फ्लावरवर राहतात. त्याच्यामधला जो गोडवा राहतो ते काय करतात, ते सक करतात आणि सक केल्यानंतर एका फ्लावरपासून दुसऱ्या फ्लावरवर जाते. बेसिकली फ्लावर पण तेवढे अट्रॅक्टिव्ह एक ऑब्जेक्ट आहे. फ्लावर म्हणजे काय होते की बीज त्या फ्लावरच्या इकडे अट्रॅक्ट होते आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर तिथं ऑलरेडी अँथर काय राहतात, मोस्ट ऑफ द पोलन ग्रेन प्रोड्यूस राहतात आणि ते त्याच्या लेग्सले किंवा अनदर पार्टले लागतात. आणि एक बीज काय करतं, बीजचं काय नेचर काय असतं की एका फ्लावर पासून दुसऱ्या फ्लावरवर जाणे. ठीक आहे, मग एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवर जात असताना काय होते की बीजले पण त्याचं जे फीड करण्याचं आहे ते फीड भेटून जाते आणि फायनली ते काय करते की आपलं पोलन ग्रेन पण म्हणजे एका फ्लावरपासून दुसऱ्या फ्लावरवरून तिसऱ्या फ्लावरवर काय करत असते, मायग्रेट करत असते, ट्रान्सफर करत असते. तर हे झालं बीज. म्हणून 75% काय करते, ते पॉलिनेशन करते. ऑर्निथोफिलीज म्हणजे नेमकं काय की बर्ड्स थ्रू झालेल्या पॉलिनेशनला ऑर्निथोफिलीज म्हणतात. आणि या तुमच्या चिरोप्टेरोफिलीज म्हणजे नेमकं काय, बॅट्स. काय तुमचं बॅट्स. लक्षात येईपर्यंत बॅट्स म्हणजे काय, वटवाघूळ आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, जे बॅट्स थ्रू झालेलं जे पॉलिनेशन्स आहे, लक्षात येईपर्यंत त्याला काय म्हणतात, चिरोप्टेरोफिली असे म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. तर हे झाले तुमचे एजंट्स, दोन्ही पण एजंट जे की काय तुमचे बायोटिक एजंट आणि एबायोटिक एजंट जे की काय करतात, पॉलिनेशन करतात. लक्षात. ठीक आहे, तर पॉलिनेशन एजंट कशासाठी लागतात हे पण मी सांगितलं तुम्हाला की प्लांट कधी चालू शकत नाही, त्यासाठी मंदात एजंट ठेवावं लागतात. जसं की मोस्ट ऑफ द ठिकाणी एजंट राहतात मंदामध्ये, तर तशाच पद्धतीने प्लांटमध्ये पण मेकॅनिझम राहते की त्याच्यामध्ये काय राहतात, एजंट राहतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता आणि त्यानंतर जर ज्याला जरूरत आहे त्याला चॅनल किंवा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.